we don't remember our own Chhatrapati Shivaji Maharaj, right, who has not just preached but practiced management. And that is our topic for today. Yes, and that is why we call him management guru, Chhatrapati Shivaji Maharaj, right. You know, आपलं दुर्दैव इतकं आहे, हम इतने अभागे लोग हैं कि जिनसे जो चीज़ें सीखनी चाहिए वो हम नहीं सीखते हैं. लेकिन हम किस पर झगड़ा करते हैं की महाराजांची नेमकी जयंतीची तिथी कोणती, इस पर ही विवाद है भाई, है ना. शिव जयंती होती है तो मोर्चा निकलेंगे, झंडे फहराएंगे, करना चाहिए, अच्छी बात है, ये भी करना चाहिए. लेकिन उसके साथ में क्या हम उनके विचारों को समझ पाए हैं? एज मैनेजमेंट स्टूडेंट्स, हैव वी एवर थॉट ऑफ ड्रॉइंग सम मैनेजमेंट लेसन्स फ्रॉम हिज पर्सनैलिटी, फ्रॉम हिज स्टोरी, फ्रॉम हिज कैरेक्टर? टुडे वी हैव अ स्मॉल अटेम्प्ट. अफाट चरित्र है ना, उसमें से कुछ ही कण हम यहाँ पर समेटने का प्रयास करेंगे रिलेटेड टू मैनेजमेंट स्पेसिफिकली, राइट. दिस वॉज द फर्स्ट टाइम व्हेन ब्रिटिशर्स, दैट इज द ईस्ट इंडिया कंपनी, उन्होंने अपना पैर भारत में एक शासक के तौर पर रखा आफ्टर द बैटल ऑफ प्लासी. प्लासी जगह कहाँ पे पता है हमें? इट्स इन वेस्ट बंगाल. वहाँ पर यह युद्ध हुआ था. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी और सिराजुद्दौला, हु वाज द नवाब ऑफ बंगाल दैट टाइम, इन दोनों के बीच में यह युद्ध हुआ था. उस समय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, उनकी सेना में कितने लोग थे? दे हैड 5,000 सोल्जर्स. हाउ मेनी? 5,000. एंड व्हाट वाज द force that he had, Nawab Sirajuddaulah? He had 1 lakh people. And who won? Britishers won. East India Company won the war. Why? Lot of reasons, but the major reason was there was huge unrest amongst the people of India against Sirajuddaulah. He is called as a bad administrator. तो उसकी खुद की फौज ने, उसकी खुद की जनता ने उसको सहारा नहीं दिया और वो बुरी तरह से ये जंग हार गए. Now why am I telling you this? People needed Swarajya, not just Swarajya, but people needed Surajya. What is Surajya? It is not just self-administration, it is good governance. And people were like कि भाई कोई बाहर का आकर भी हम पर शासन करेगा तो चलेगा, लेकिन उसने अच्छा शासन करना चाहिए. इतने लोग परेशान हो गए थे इस नवाब से. ये मैं क्यों बता रहा हूँ? क्योंकि ये जो नीड है ना, स्वराज्य एंड सुराज्य, ये सिर्फ तब की नीड नहीं थी, ये आज की भी ज़रूरत है. Even today, maybe we have Swarajya, we have democracy, right? But always, every time, even if you hear the campaigning of the election of the political parties during elections, what they always talk of कि हम सुराज्य लाना चाहते हैं, अच्छे दिन is Surajya. Everyone wants that, whichever political party it is, but they always claim that we would be better administrators than the others. Yes, और यही हमारी बेसिक ज़रूरत है. As citizens of a country, this is our basic need, that we don't just need Swarajya, but we also need Surajya. And this was the core purpose कि भाई हमको स्वराज्य तो चाहिए ही चाहिए, लेकिन उसी के साथ में हमें सुराज्य भी चाहिए. और इसीलिए यू नो दिस इवेंट, छत्रपति शिवाजी महाराज एट अ वेरी यंग एज, टीन एज में बॉस, जिस उम्र में यू वेंट टू स्कूल, 8 स्टैंडर्ड 9 स्टैंडर्ड के करीब आप रहे होंगे स्कूल में. इमेजिन करो आप क्या सपने देखते थे, आप क्या कसम खाते थे और अपने दोस्तों के साथ क्या बातें करते थे.
And that was the age when Shivaji Maharaj has taken this oath in the temple of Raireshwar. रायरेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये ही जी शपथ घेतली गेली, कसली शपथ होती? स्वराज्याची. काय वय होतं? शाळेत जायचे वय. आणि ह्या काळात हे का होऊ शकलं? अगेन हिअर कम्स द बिगेस्ट मॅनेजमेंट गुरु in not only Shivaji Maharaj's life but also in each one of our life, and that is our mother. शिवाजी महाराजांना हे बाळकडू मिळालं त्यांच्या आईकडून, जिजाऊ मातेकडून मिळालेलं हे बाळकडू आहे, who has imbibed the values. त्यांनी श्रीरामाच्या, भगवान कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, गौतम बुद्धांच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यातून सांगितलं की एक चारित्र्यवान राजा कसा असला पाहिजे आणि एक चांगलं राज्य कसं असलं पाहिजे. इफ यू लुक ॲट इट फ्रॉम टुडेज पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे आय वुड कॉल इट की स्वराज्य, शिवाजी महाराजांचं स्वराज्य, दिस वॉज अ स्टार्टअप किंगडम. स्टार्टअप बिझनेसेस खूप असतात हो आजकालच्या काळात, बट दिस वॉज अ स्टार्टअप किंगडम. नाउ व्हाय एम आय सेइंग दिस स्टार्टअप किंगडम? फॉर ऑल अदर एम्परर्स अँड किंग्स द थ्रोन वॉज इनहेरिटेड. त्यांना ती वंश परंपरागत पद्धतीने ती गादी, ती खुर्ची, ते पद, ते सिंहासन मिळत आलं होतं. बट ही वॉज द वन हू हॅज इन्व्हेंटेड हिज ओन स्वराज्य. आणि त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक पुढे जाऊन करून घेतलेला आपल्याला माहिती आहे. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच. त्यांच्याकडे सैन्य होतं का हो? त्यांनी स्वतःचं सैन्य उभं केलं. दिस इज व्हॉट स्टार्टअप डज. यू हॅव ओनली वन इन्व्हेंटर, वन प्रमोटर इज देअर, राईट? येस. आणि तो स्वतःची आधी टीम उभी करतो. एक आयडिया असते, ती आयडिया लोकांपर्यंत घेऊन जातो, ती प्रमोट करतो, लोकांना जोडतो, लोकांना सोबत घेऊन काम करतो आणि पुढे जातो. पण हे आपण कशासाठी करतो? पैशासाठी, पोटासाठी, स्वतः सेटल होण्याकरता. महाराजांनी कशासाठी केलं आहे? देशासाठी, लोकांसाठी. फॉर द बेटरमेंट ऑफ द पीपल. एक छोटा चहाचा ठेला उभा करायचा असेल ना तर नाकी नऊ येतात. इथे अख्खं स्वराज्य उभं केलं आहे. आणि हे त्या काळात जेव्हा तुम्हाला टेक्नॉलॉजीचं साह्य नव्हतं, जेव्हा तुमच्याकडे कम्युनिकेशन मीडिया नव्हता, ज्या वेळेला असंख्य शत्रू तुमच्या अवतीभोवती फिरतायत. शहाजी राजे यांना देखील शत्रूकडे नोकरी करावी लागत होती. आणि त्यातूनही इतकं मोठं धाडस करणं म्हणजे दिस इज युअर ॲक्च्युअल डिटर्मिनेशन. जे म्हणतात ना की मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला बिझनेस सक्सेस करायचा असेल तर व्हॉट डू यू नीड इज डिटर्मिनेशन, कन्व्हिक्शन. स्वतःबद्दल विश्वास पाहिजे की मी हे करून दाखवू शकतो. आणि दिस कन्व्हिक्शन वॉज इम्बाइब्ड बाय हिज मदर. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वी हॅव द बेस्ट मॅनेजर, आर मदर. त्यांच्याकडून तुम्ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंट शिकून घ्या, त्यांच्याकडून तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट शिकून घ्या, HR मॅनेजमेंट शिकून घ्या, इव्हेंट्स प्लॅनिंग, इव्हेंट्स मॅनेजमेंट शिकून घ्या. आपल्या घरात सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी परफेक्ट कशा होत असतात? बिकॉज वी हॅव दॅट मॅनेजर ॲट आवर होम, आर मदर. आणि त्या मॅनेजरनी इम्बाइब केलेले व्हॅल्यूज आज महाराजांमध्ये आलेत आणि आज आपल्याला रिझल्ट माहिती आहे, राईट? येस सर. ओके, आज आपण उल्लेख करतोय शिवाजी महाराज ॲज मॅनेजमेंट गुरु. लेसन्स, मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम शिवाजी महाराज लाईफ. बट रिमेंबर, आजचं जे मॉडर्न मॅनेजमेंट, व्हॉट यू आर लर्निंग ॲज मॅनेजमेंट स्टुडंट्स, हे याची उत्पत्ती झाली महाराजांच्या नंतर 200 वर्षांनी. त्यावेळेला मॅनेजमेंटचा M आणि T पण लोकांना माहीत नव्हता. बट स्टील ही हॅज प्रॅक्टिस्ड इट. त्यांनी ते जगलं आहे, राईट? येस प्लीज. ओके, let us look at some of the management lessons what we can draw from his life. Acha, by the way, whatever I am presenting over here is definitely, I cannot be the creator of it. I have studied some literature, I have borrowed it from some scripts including Ranjit Desai, Babasaheb Purandare, and one of very famous researcher, I would say, who has done good research on Shivaji Maharaj recently, Dr. Ajit Apte from Pune.
ओके, सो दीज आर द पीपल हुम आय एम रेफरिंग टू, आणि त्यांच्याकडून काही त्यांच्या लिटरेचर स्क्रिप्ट्समधून माहिती घेऊन दिस इज व्हॉट आय एम प्रेझेंटिंग. फर्स्ट वी आर टॉकिंग ऑफ मोटिवेशन. रिमेंबर, मोटिवेशन इंड्युसेस लॉयल्टी. इफ यू आर अ लीडर ऑफ अ टीम आणि तुमच्या टीममधून तुमच्या टीमकडून तुम्हाला जर काम करून घ्यायचं असेल, इफ यू वॉन्ट युअर टीम टू वर्क फॉर यू, you will definitely have to motivate them. And today, why are you here? Why are you sitting in this hall? Because you are motivated. Someone would say, sir, I am not at all motivated. But yes, still you are here. Why? Because friend, remember there are two types of motivations. You have positive motivation and you have negative motivation. Positive motivation is रिवॉर्ड्स एंड रिकग्निशंस. आ जाओगे तो अच्छा सुनने मिलेगा, अच्छा ज्ञान मिलेगा, अच्छा नॉलेज मिलेगा. नेगेटिव मोटिवेशन इज अटेंडेंस नहीं देंगे, अटेंडेंस कम रहे तो मार्क्स काटेंगे, एंड सो अदर थिंग्स, राइट. सो पनिशमेंट इज अ नेगेटिव मोटिवेशन, रिवॉर्ड इज अ पॉजिटिव मोटिवेशन. विच वन टू गिव? आई मीन दिस इज द लीडरशिप स्टाइल. Many leaders have ruled only by negative motivation, whereas only handful of leaders, they lead by positive motivation, and the ones who lead by positive motivation are the successful ones, most successful ones I would say. Negative वाले भी successful होते हैं, but most successful are the positive ones, right? Which fort is this? आपको ये दिख रहा है? Yes, this is fort of Janjira. It is an abbreviation that came from the real word Jazira, which means a fort on island. This was not built by Shivaji Maharaj. This was built by Siddhis, the Mughals. Yes, you must have heard the name Siddhi, Johar and others. So it was their fort. Unfortunately, Shivaji Maharaj tried to capture this 8 times, but we were not successful in capturing this. Anyway, hota hai. Okay, part of life. But still, why am I showing you this picture? To again, motivation, negative motivation. The Siddhi over here. Now Siddhi is a position. Siddhi is not, it was not a person. Okay, it is not Riddhi Siddhi wala Siddhi. It is Siddhi, DDI, H nahi hai usme. Okay, so Siddhi, Johar and all. So Siddhi was a position like an emperor or Shah bolte hain, sort of. So the one who ruled it is called as Siddhi. Now, in this kingdom of that Siddhi, they had a very simple rule. Now, how many of you visited this place? Okay, good. If others have not, you should once visit. Very nice place. Even if you look at it from here, थोड़ा आगे भी जाओगे ना तो दरवाज़ा कौन से साइड में आपको समझ में ही नहीं आता है. Okay, that is how strategically it is located, and that is why it had its own importance. Okay, so negative motivation story. This Siddhi, he had a very simple style of managing people. हमारे इस जजीरे पर कोई भी गुनहगार नहीं बनेगा. एनी वन हु कमिट्स एनी स्मॉल क्राइम, क्या करो? कुछ मत करो, उसको उठाओ, हाथ पैर बांधो, एक बोरी में भर दो, बोरी को पैक करो और समुद्र में धकेल दो. सो पीपल वर अफ्रेड ऑफ गेटिंग दिस पनिशमेंट एंड सो दे वर मोटिवेटेड. दिस इज नेगेटिव मोटिवेशन. Even if such a ruler becomes successful, will he be a popular ruler? No. Vice versa. Same fort story I'll tell you. Shivaji, like I said, Shivaji Maharaj had 8 attempts on this fort to capture it. So one of the attempt story was, they planned that okay, what we'll have is a local person who can easily swim and easily row the boats was identified. His name was Lalji Koli Patil from nearby village, and he was given a task. Maharaj and his whole team gave him, let's see, you have to carry these ladders. ladder मतलब सीढ़ी है ना, ये बहुत सी सीढ़ियाँ आपको वहाँ तक लेके जानी है रात के अंधेरे में अकेले बोट से, लेकिन वहाँ के पहरेदारों को पता न चल पाए. सिर्फ लेके नहीं जानी है, आपको एक ऐसी जगह वहाँ पे आइडेंटिफाई करनी है जहाँ पर आप जाकर उन सीढ़ियों को एक से दूसरी, दूसरे को तीसरी बांधोगे और ज़मीन से लेकर जहाँ पे उतरते हैं ना, वहाँ से लेकर ऊपर तक, टॉप ऑफ द वॉल. इट इज़ मोर देन 4 floors. हमारे जो 4 floors होते हैं ना, इससे भी बड़ी हाइट उसकी है.
तो इतनी सीढ़ियाँ तुमको रात के अंधेरे में बांधनी है, किसी को कानों कान खबर ना होने पाए। तुमने सीढ़ियाँ बांधकर निकल जाना है। हमारे मावड़े आएंगे, उन सीढ़ियों से ऊपर चढ़ेंगे एंड दे कैप्चर द फोर्ट। दिस वॉज द स्ट्रेटेजी। डन। D-Day वॉज देयर। दिस पर्सन केम, अपनी बोट में शांति से, बिल्कुल चोर रास्ते से वो आया। ऊपर से पहरेदार देख रहे हैं, उनको समझ में नहीं आने दिया। आकर उसने सब सीढ़ियाँ बांधी। हिज जॉब वॉज डन। नाउ ही शुड हैव लेफ्ट, बट एक्सेस लॉयल्टी, ही वेटेड। क्या उसको लगा होगा कि मैं बहादुरी देखना चाहता हूँ या जो भी। ही वेटेड फॉर द फोर्स टू कम, फॉर मावड़ास टू कम एंड कैप्चर द फोर्ट। तो वो आके वो वहाँ पे साइड में जाके रुक गया। मिडनाइट हो गई, धीरे धीरे सुबह के 3-4 बजे होंगे। उसको लगा रहे अब तो सुबह हो जाएगी। समहाउ द फोर्स नेवर केम। वो जो सैनिक आने वाले थे महाराज के, वो लोग आए ही नहीं। सो व्हाट ही डिड, अरे अगर उजाला हो गया तो ये सब दिख जाएगा और फंस जाएंगे। ही टुक अनदर रिस्क, और उसी अंधेरे में वो उन सीढ़ियों को फिर से खोलता है, सबको समेटता है, उसी बोट में डालकर वापस लेके गया। वो सैनिक क्यों नहीं आए, कुछ रीजन होगा, वी डोंट नो, बट दिस मूव वॉज अ फ्लॉप। ये फेल हो गया है ना, ये स्ट्रेटेजी। नाउ नेक्स्ट डे मॉर्निंग महाराज को पता चल गया कि ऐसे ऐसे हुआ है, और लालजी कोली पाटिल वापस आ गया, ये भी खबर मिल गई। तो सुबह सुबह महाराज का बुलावा आया। लालजी कोली पाटिल को महाराज ने बुलाया। और दिस पर्सन वॉज टेरिफाइड लाइक एनीथिंग। पता नहीं क्या होगा, क्योंकि मोहीम तर फ्लॉप झाली ना, मोहीम फसली। मग आता काय करणार महाराज, मला नेमकं काय करतात, काय शिक्षा देतील कोणास ठाऊक। ही वॉज कॉल्ड, वरती गेला, मुजरा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या। आणि ॲट दॅट टाईम महाराजांनी नाव विचारलं, काय करतो काय नाही विचारलं। ठीक आहे म्हणे, तू ही जी कामगिरी केलीस याच्याबद्दल म्हणे याला आमच्याकडून एक भोयांसकट पालखी द्या। भोयांसकट पालखी म्हणजे, पालखी माहिती आहे, भोई म्हणजे जे उचलून नेतात ते, भोयांसकट पालखी म्हणजे त्या भोयांचा खर्च पगार कोण करणार, सरकार करणार, आणि त्याला मात्र पालखी द्या, म्हणजे तो कुठेही फिरेल तर पालखीने फिरेल, हा त्याचा सन्मान करा। त्यांनी यावरती 2 प्रश्न विचारले बरं का। पहिला प्रश्न म्हणजे, महाराज पहिला प्रश्न तर हा की मोहीम तर फसली, मग तुम्ही मला बक्षीस कशाबद्दल देताय, बरोबर की नाही। आणि दुसरा प्रश्न, महाराज मी समुद्रावरचा माणूस आहे, पालखी घेऊन मी कुठे जाणार, राईट। महाराजांना कळलं याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर महाराजांनी दिलं की आपली मोहीम जरी फसली, पण तुझ्या चातुर्याने तू सगळ्या शिड्या परत घेऊन आलास, याच्यामुळे काय झालं, शिड्या वाया गेल्या असत्या वगैरे, शिड्यांचं नुकसान तो विषय नाही, याच्यामुळे काय झालं, त्याच मार्गाने त्याच किल्ल्यावर पुन्हा हल्ला करण्याची एक संधी तू शाबूत ठेवली स्वराज्यासाठी। दिस इज द अप्रोच दॅट अ लीडर वुड लुक, आणि म्हणून तुझा हा सन्मान। आणि दुसरी चूक सुधारायची, महाराजांनी काय केलं, ठीक आहे म्हणजे याला पालखी नका देऊ, याला एक गलबत द्या, बोट, की जे त्याला कामास येईल, आणि त्या बोटीचं नाव पालखी ठेवा। का, वाय दिस रेकग्निशन, रिवॉर्ड अँड रेकग्निशन। बघा एक लक्षात ठेवा, डेल कार्नेगीचं पुस्तक आपण वाचलं असेल, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, तर त्यामध्ये पण त्याने सांगितलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू ॲप्रिशिएट समवन, एखाद्याचं कौतुक करायचं आहे तर ते 4 चौघात करा, आणि तुम्हाला इफ यू वॉन्ट टू ॲप्रिहेंड समवन, कोणाला झापायचं असेल तर ते एकट्याच झापा। पालखी दिल्यामुळे काय होणार आहे, त्याचं बक्षीस तो गावभर मिरवू शकेल, आणि इतर लोक मोटिवेट होतात की अरे महाराजांसाठी, स्वराज्यासाठी चांगलं काम केलं तर बक्षीस मिळतं। मोहीम जरी फसली असली तरी रिवॉर्ड मिळाला। दिस वॉज द मोटिवेशन, आणि दिस मोटिवेशन वॉज टू सच अन एक्सटेंट की लोक आपला प्राण द्यायला तयार असायचे, राईट। आपण बघितलं किती जणांनी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी प्राण दिले, का दिले, इट वॉज ओनली बिकॉज ऑफ दिस मोटिवेशन। एक तर स्वराज्य, द बिगर रिझन आय वुड से, म्हणजे रिवॉर्ड, बक्षीस आणि हे मिळणं हा सेकंडरी विषय असतो, पण वेन आर यू हायली मोटिवेटेड, वेन यू नो द रिझन व्हाय, तुम्ही हे का करताय हे जर तुम्हाला कळलं ना, तर तुम्ही खूप जास्त मोटिवेट होतात।
है ना, गवंडी असतो, एक एक विटा रचतो. त्याला सांगितलं की आपल्याला इथे या विटा रचायच्या आहे, तो विटा रचेल. पण त्याला तुम्ही सांगितलं ना, तुझ्या या विटांमधून इथे मंदिराचं निर्माण होणार आहे, तू हे देवाचं काम करतोयस, चांगल्या पद्धतीने कर. त्याच्या कामाची क्वालिटी सुधारलेली असेल, बिकॉज ही विल बी हायली मोटिवेटेड. तसंच स्वराज्य का पाहिजे हे महाराजांनी प्रत्येक मावळ्याला भेटून वैयक्तिक सांगितलं होतं. आपल्याला माहिती आहे, महाराज लहान असताना गडावरून खाली यायचे आणि मावळ प्रांतातील गावोगावी पाड्यांमध्ये जाऊन मुलांना गोळा करायचे आणि तिथे त्यांना गरज सांगायची आपल्याला स्वराज्य का गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक घरातील एक जण त्यांच्याशी जोडलेला होता. गद्दारी हा प्रकार त्यांच्याकडे नव्हता, बिकॉज दे न्यू की रिझन काय, वाय. तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल ना, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला जर मोटिवेट व्हायचं असेल, आय एम फॉरगेटिंग द ऑथर्स नेम, एक पुस्तक आहे, तर त्या पुस्तकात त्यांनी हे छान सांगितलेलं आहे, आठवेल मला ते पुस्तक. तर त्यात त्यांनी हे सांगितले, तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी मोटिवेट व्हायचं असेल, स्वतःला करायचं असेल ना, डोंट टॉक ऑफ व्हॉट इज टू बी डन, टॉक ऑफ हाऊ अँड व्हाय इट इज टू बी डन. पहिले व्हाय येतं, व्हॉट येतं अँड देन हाऊ येतं. सो ऑलवेज आन्सर व्हाय. तुम्ही कुठलं काम करत असाल तर व्हाय. इफ देर इज अ पर्पज, यू विल गेट दी आन्सर ऑफ व्हाय अँड देन यू विल बी मोटिवेटेड. Human resource management. Management is all about human resource. है ना, some people have given the full form. Management is managing men tactfully. Manage men tactfully. शेवटचा T is tactfully. Human resource management is the core of any team. Is core of any setup, any organization. If your people are motivated, they'll work for you. If they work from the bottom of the heart for you, only then you will be successful. किती उदाहरण आहेत आपल्याकडे. आधी लगीन कोंढाण्याचं, क्या जज्बा होगा. जस्ट इमेजिन, बेटे की शादी है भाई 8 दिन में, और इसे पता है मैं जाऊंगा तो शायद ही वापस आऊंगा, बट स्टिल ही इज मोटिवेटेड. तानाजी मालुसरे, बाजी प्रभु देशपांडे, दिख रहा है बाजी प्रभु देशपांडे एंड हिज बांदल्स, दे वर 315 नंबर, 350 लोग वहाँ पे खड़े हैं. कोणती खिंड, पावन नंतर झाली, त्याचं नाव घोडखिंड होतं. त्यांनी महाराजांना सांगितलं, तुम्ही जावं वरती, तुम्ही गडावर पोहोचले की ते बखर अशी की भांडी मारावी आणि तोफांचा आवाज करावा. आम्हाला कळेल की महाराज पोहोचले, त्यानंतरच आम्ही प्राण सोडू. म्हणजे त्यांना माहिती होतं बाजीप्रभूंना की आम्ही इथे जर उभं राहिलो तर आम्ही मरणार 100%. पण आम्ही इथून, तुम्ही तिथे पोहोचेपर्यंत गनिवाला आम्ही इथून पुढे सरकू देणार नाही. कारण जे शत्रू होते माहिती होतं, 1,500 घोडेस्वार येत होते. आणि इतिहास गवाय, पायदळावरती घोडेस्वार हा नेहमीच सरस असतो. 1,500 घोडेस्वार तिकडून येत आहेत आणि हे पायी आहेत, हातात तलवारी आणि दांडपट्टे आहेत फक्त. आणि किती 350 लोक. आणि यांनी तिथे अनेक तास थांबवून ठेवलं त्यांना. महाराज वरती पोहोचल्यानंतर यांनी आपले प्राण ठेवलेले आहेत. कुठून येतं हे मोटिवेशन, कुठून हा जज्बा, हे इनर इन्स्टिंक्ट आलं कुठून. नंबर 1, मी जे काम करतोय ना ते स्वराज्यासाठी करतोय. आणि नंबर 2, की जे आजही तुम्हाला मोटिवेट करू शकेल, कुठलंही काम करत असाल तर, व्हेन यू नो की मी जरी गेलो तरी माझ्या परिवाराचं पोषण करणारा आज जिवंत आहे. लाख मेले तरी 72, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखांचा पोशिंदा म्हणजे दिस स्टोरी फर्दर. बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे, दोघं भाऊ बरं का, एकाच घरातले सख्खे भाऊ, दोघंही इथे कामी आले. बट दे वर हॅपीली, they have surrendered, not surrendered, but they have given away their life only for स्वराज्य. आणि यानंतर पुढे काय झालं बघा. त्यांना काय इतका विश्वास होता याची कारणं सांगतो तुम्हाला. ज्याही वेळेला कुठल्या मोहिमेवर सैन्य निघायचं ना महाराजांचं, त्यावेळेला प्रत्येक सैनिकाला पुढच्या 5 महिन्यांचा पगार हा ॲडव्हान्स पेमेंट दिलं जायचं. कॅन यू इमॅजिन. किती विचार होता महाराजांकडे. इफ आय हॅव टू टेक केअर ऑफ, आय हॅव टू टेक केअर ऑफ माय पीपल अँड माय पीपल आर गोइंग टू टेक केअर ऑफ देअर फॅमिलीज. पण मी जर त्यांच्या फॅमिलीची काळजी मीच घेऊन टाकली तर ते फ्री होतील ना, माझ्यासाठी पूर्णपणे काम करतील, माझ्यासाठी म्हणजे स्वराज्यासाठी. पुन्हा
5 महिन्यांचं ॲडव्हान्स पेमेंट घरी पोचायचं, मग तो बाहेर निघायचा. सॅलरी 1 तारीख कधीही चुकली नाही. आज अनेक संस्थांमध्ये महिने पेमेंट रखडलं जातं. 1 तारीख म्हणजे इंग्लिश तारखा नव्हत्या, प्रतिपदेला पेमेंट व्हायचं म्हणजे व्हायचं. एम्प्लॉई वेलफेअर, फ्रिंज बेनिफिट्स याची आपण गोष्टी करतो, ह्या महाराजांनी ॲक्च्युअल केलेल्या आहेत. मी बाजी प्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू देशपांडे यांचं उदाहरण दिलं. ह्या दोघांची 8 मुलं होती. ही घटना घडल्यानंतर महाराज परत गडावर गेल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं, या दोघांची 8 मुलं यांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं. फक्त यांच्याच नाही, जे 350 लोक गेले होते त्या सगळ्यांच्या घरात जे कोणी कामं करण्यालायक तरुण होते त्यांना सरकारी नोकरीत सामावून घेतलं. त्यावेळेला महिलांना नोकरी करू द्यायची किंवा करायची पद्धत नव्हती, त्यामुळे जे पुरुष मंडळी होते त्यांना सगळ्यांना नोकरी दिली. ज्या महिला होत्या त्यांना पेन्शन स्कीम सुरू केली. आपण आज म्हणतो पेन्शन स्कीम आणि हे ते, महाराजांनी त्या काळात करून ठेवलेल्या गोष्टी आहेत. प्लस दर महिन्याला 2.5 शेर धान्य प्रत्येकाच्या घरी पोहोचणार म्हणजे पोहोचणार. शिक्षणाचा खर्च तर मुलांचा उचललेलाच होता, जे लहान मुलं होते त्यांच्या शिक्षणाचाही खर्च उचलला होता. मग जर तुमच्या फॅमिलीची पूर्ण काळजी घेतली जाते तर तुम्ही का स्वराज्यासाठी काम करणार नाही हो? दिस इज द लेवल ऑफ मोटिवेशन अँड दिस इज एम्प्लॉई एंगेजमेंट, एम्प्लॉई वेलफेअर. आजकाल कंपन्यांमध्ये दाखवलं जातं, केलं वेगळंच जातं, पण ही ॲक्च्युली डिड इट अँड नेवर शोड इट टू एनीवन. बरं, हे करताना महाराज म्हटले असेन मी नसेन मी. मी असलो आणि मी नसलो काय, सिस्टम प्लेसमध्ये असली पाहिजे. ऑपरेशन्स मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा रूल आहे, सिस्टम्स वर्क, पीपल फेल. तुम्ही माणसाला काम दिलं, माणूस चुकू शकतो, सिस्टम चुकत नाही. एरर प्रूफिंग करायचं असेल तर यू शुड हॅव सिस्टम्स. इफ सिस्टम इज इन प्लेस, प्रोसेस इज इन प्लेस, SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, इफ दॅट इज इन प्लेस देन नथिंग कॅन होल्ड यू बॅक. म्हणजे स्वराज्य कशावर चाललं पाहिजे तर सिस्टम्सवर चाललं पाहिजे. आणि आज मोठमोठे ऑर्गनायझेशन्स हेच म्हणत आहेत, इट शुड नॉट बी पीपल्स ओरिएंटेड, इट शुड बी प्रोसेस ओरिएंटेड. टुडे वी आर टॉकिंग ऑफ बीइंग प्रोसेस ओरिएंटेड. महाराज हॅज प्रॅक्टिस्ड इट. गॉट इट? सो फॅमिली पेन्शन स्कीम, लाईक आय सेड, एज्युकेशनल एक्सपेन्सेस फॉर चिल्ड्रन आणि एम्प्लॉयमेंट टू फॅमिली, दिस ऑल वॉज डॉक्युमेंटेड, रिटन एंड दिस शुड बी फॉलोड. जिसकी सैलरी जितनी है उसके 50% पेंशन मिलेगी. दैट इज हाउ इट वॉज डिसाइडेड. अ क्रूशियल पार्ट, राइट? फाइनेंशियल मैनेजमेंट. नाउ फाइनेंशियल मैनेजमेंट it stands on what? Two major aspects: income and expenditure and building assets ultimately. Now look, so in that the major thing is, even today we listen to the budget, right? हमारा यूनियन बजट डिक्लेयर होता है. In union budget what is there? They talk of income and expenditure and capital expenditure. Capital expenditure is investment. इन्हीं 3 चीज़ों पर महाराज ने काम किया है. See how? सबसे मेजर था सोर्सेस ऑफ रेवेन्यू. व्हाट आर द सोर्स ऑफ रेवेन्यू? स्वराज्य के लिए सोर्स ऑफ रेवेन्यू क्या था? टैक्सेस. किसको टैक्स करोगे आप? मेजर एम्प्लॉयमेंट दैट इवन दैट टाइम वाज एग्रीकल्चर. किसानों का इट इज़ हाईली डिपेंडेंट ऑन द नेचर, है ना? रेनफॉल है, ड्रॉट्स, फ्लड्स है, एवरीथिंग, क्लाइमेटिक चेंजेस. तो इन सब पे अगर खेती निर्भर है, which means agriculture is not a regular source of income. So if you don't have a regular source of income, can you tax that, or will you collect regular taxes? No. So you'll have to find alternatives. Now what were those alternatives? What they did, तुम्ही नीट अभ्यास करा. महाराजांचे गड किल्ले, they are strategically placed where they are very close, or in fact on the trade routes. सिंपल एक्झाम्पल, रामशेषचा किल्ला आहे नाशिकजवळ. इट इज ऑन विच रोड? पेठ रोड आहे. कुठे जातो तो पुढे? तो गुजरातला जातो. सुरत मुंबई कनेक्टिंग रोड आहे तो. गुजरातकडून येणारा जो व्यापार आहे मुंबई आणि सुरतचा किंवा गुजरातचा, याच्यावरती तुम्हाला रेव्हेन्यू कलेक्शनला बसायला जागा पाहिजे. दॅट इज वाय यू हॅव अ फोर्ट. असे अनेक फोर्ट आहेत की जे तुम्हाला
अशा ट्रेड रूट्सवरतीच सापडतील. गोईंग फर्दर, बरं हे ट्रेड रूट्स आपल्याला माहिती आहे, मग मुघलांना माहीत नव्हते का? मग त्यांनी ते स्टेशन बनवले होते ना, जकात नाका बनवलेले होते. जकात इज अ उर्दू वर्ड. जकात इज द रेव्हेन्यू कलेक्टेड फॉर देअर रिलिजियस पर्पजेस, त्याला जकात म्हणतात. ओके, तर त्यांनी ऑलरेडी त्यांचे ठाणे तिथे बसवलेले होते. मग त्यांच्याही वरचढ आपण कसं असू शकतो? थिंक डिफरंटली. काय केलं महाराजांनी? त्यांनी तिथे नुसते ठाणे जमिनीवर नाही बसवले, त्यांनी किल्ल्यावर बसवले. सो यू हॅव एन एज ओव्हर दीज पीपल, राईट? रेव्हेन्यू सोर्सेस. गोईंग फर्दर, आपल्याला तर माहिती आहे की शिवाजी महाराज इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन नेव्ही. माहिती आहे का? नसेल माहिती तर ऐका. नौदल, सशस्त्र नौदलाची भारतात सुरुवात शिवाजी महाराजांनी केली. म्हणजे युद्धनौका ज्या आहेत ना, त्या भारतात पहिल्यांदा महाराजांनी बनवून घेतलेल्या आहेत. ही इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही. बट इवन मोर दॅन दॅट, मोर इम्पॉर्टंट अँड सिग्निफिकंट इवन टुडे इज दॅट ही इज द फादर ऑफ इंडियन मर्चंट नेव्ही. व्यापारासाठी ज्या शिप्स जाता येतात ना, तर त्याचे जनक पण शिवाजी महाराज आहेत, की ज्यांनी स्वतःच्या शिप्स बनवल्या. कारण त्यांना हे लक्षात आलं, हे पोर्तुगीज, डच, ब्रिटिशर्स हे कशासाठी आले होते? भारतात फिरायला आले होते का? टुरिझमला आले होते? पैनेकडे फिरून येऊ, डॅम पाहून येऊ वगैरे असं नाही. भावली डॅमला जायचं आहे ते नाही. दे केम हिअर टू डू बिझनेस. दे केम हिअर टू डू बिझनेस. आणि व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले ना. महाराजांना हे चांगलं माहिती होतं. बरं, म्हणजे त्या काळातली समृद्धता किती होती, लोक ट्रेडसाठी कसे यायचे, हे रस्ते चुकलेले आहेत माहिती आपल्याला. कोलंबस रस्ता चुकला, अमेरिकेत पोहोचला, बरोबर ना. वास्को डी गामा इकडे आला. भारताचं नाव इंडिया आहे. वेस्ट इंडिज नाव कसं पडलं? इंडियाच्या वेस्टला पोहोचला, सो इट इज कॉल्ड वेस्ट इंडिज. इंडिया शोधत शोधत दुसरीकडे गेला, जिकडे लाल माती होती, सो दॅट रिजन इज कॉल्ड, दे आर कॉल्ड रेड इंडियन्स. म्हणजे त्यांना इंडिया शोधायची होती, इतका इंडिया प्रचलित होता व्यापाराकरता. असे हे शोध लागले आहेत. पण आपल्या भारतातून बरेच जण येऊन व्यापार करून श्रीमंत होऊन जायचे, पण आपल्या भारताला याची सवय नव्हती म्हणा, किंवा आपण उदारमतवादी लोक आहोत की नाही. तर ही सुरुवात महाराजांनी केली. महाराजांनी त्यावेळेला काय करावं, असे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. त्यांनी पोर्तुगीज आणि ब्रिटिशर्सकडून सुद्धा जहाजं भाड्याने मागितली. त्यामुळे आम्हाला व्यापार करायचा, आम्हाला तुमची जहाजं भाड्याने द्या. बघा, शत्रूकडे तुम्ही जहाजं भाड्याने मागू शकता. ही निडरता असते हो. पण मग त्यांनी दिली नाहीत, काही कारणं देऊन नाही देऊ शकत. 72 आम्ही स्वतःची जहाजं तयार करू. आणि महाराजांनी त्यावेळेला वी हॅड आवर ओन शिप बिल्डिंग इंडस्ट्री, स्वतःची शिप बिल्डिंग इंडस्ट्री महाराजांनी आपल्या महाराष्ट्रात, कोकणात सुरू केली. आणि तिथून अनेक व्यापारी जहाजं आणि युद्धनौका देखील तयार करण्यात आल्या. वाय? महाराजांना त्यावेळेला महत्त्व माहिती होतं. इवन टुडे कुठलाही देश जर समृद्ध व्हायचा असेल ना, देर आर 2 ways: इम्पोर्ट सबस्टिट्यूशन अँड एक्सपोर्ट प्रमोशन. इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, जे इम्पोर्ट करतो ते घरीच बनवा, आणि जे बाहेर विकू शकताय ते विका, कारण त्यातून फॉरेन एक्सचेंज रेव्हेन्यू मिळणार आहे तुम्हाला. आणि असे रिपोर्ट्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत की महाराजांनी त्या काळात एक्सपोर्ट्स केले आहेत, भारतातून एक्सपोर्ट केले आहेत, आणि दॅट वॉज अ व्हेरी प्रॉफिटेबल बिझनेस. सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू कुठून येणार आहेत, याच्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट महाराज करायला तयार होते, याच्यासाठी लागणारी डिप्लोमसी महाराज करायला तयार होते, आणि त्यातून रेव्हेन्यू जनरेट होतो आहे. दुसऱ्या देशांसोबत चांगले संबंध ठेवून त्यांच्याशी व्यापार करणं गरजेचं आहे. इवन टुडे वी सी इट, राईट. आपले जर इतर देशांशी चांगले संबंध असतील तर आपल्याकडे बिझनेस येतात. इवन टुडे वी आर एक्सपिरियन्सिंग इट. सो हे महाराजांना त्या काळात माहिती होतं आणि त्यांनी ते प्रॅक्टिस केलेलं आहे. अ मेजर इम्पॅक्ट ऑफ ऑल दिस, महाराजांनी रस्ते बनवले, महाराजांनी धरणं बांधलेली आहेत, महाराजांनी स्वतःच्या, मी जसं म्हटलं नौका बनवल्या आहेत, तसे स्वतःचे शस्त्रास्त्र बनवलेले आहेत. प्रत्येक गोष्ट, एव्हरीथिंग वॉज इंडिजिनियस, अँड बिकॉज ऑफ दिस इट जनरेटेड लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट. लोकांना रोजगार, शेती व्यतिरिक्त अनेक रोजगार निर्मिती त्याच्यातून झालेली आहे. दिस इज मॅनेजमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन. खरं ॲडमिनिस्ट्रेशन हे आहे ना, राज्यकर्त्यांनी हे करायला पाहिजे. जेवढी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, किल्ले बांधणी केली,
लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट. याच्यातून जनतेसाठी एम्प्लॉयमेंट तयार झालेली आहे. हे शेजारी या फोटोमध्ये काम चाललेलं दिसतंय, सिंधुदुर्ग फोर्ट. हा किल्ला जेव्हा बनवला, सिंधू समुद्र, दुर्ग समुद्रातील किल्ला, दुर्ग म्हणजे किल्ला, ह्याचं जेव्हा बांधकाम केलं त्यावेळेला म्हणजे शेकडो लोक तिथे कामाला होती. बरं, याचं जे काम चालू होतं ना, लेट मी टेल यू एन इव्हेंट, याचं ज्या वेळेला काम सुरू होतं तर त्यावेळेला महाराज कुठे होते? आग्र्याला गेले होते. आपल्याला माहिती आहे आग्र्याला है ना, बादशाहाने बोलवलं होतं 50व्या वाढदिवसानिमित्त, आणि मग तिथे नजर कैदेत ठेवलं होतं, आणि तो प्रसंग आपल्याला माहिती आहे सगळं. तर तो प्रसंग तिकडे घडत असताना इकडे किल्ल्याचं काम थांबलेलं नव्हतं. का? कोणी असं म्हटलं नाही की अरे सँक्शन करायला महाराजच नाही, सही कोणाची घेऊ? नो, हायली एफिशियंट मॅनेजमेंट. त्यांनी त्यांच्या टीम्स आणि डिपार्टमेंट्स, आपण पुढे बघणार आहोत, अष्टप्रधान मंडल महाराजांनी इतकं नेमून ठेवलेलं होतं. दे हॅड अ सेपरेट प्रोजेक्ट मॅनेजर. काही झालं तरी किल्ला पूर्ण झाला पाहिजे. हां, ट्रेड टेरिफ आणि स्ट्रॅटेजिक लोकेशन्स याबद्दल आपण बोललो. प्रत्येक ट्रेड रूटवरती महाराजांचा एक किल्ला आहे. बजेटिंग अँड इन्व्हेस्टमेंट महाराजांचं लाईक इवन इफ यू सी टुडेज बजेट्स, मागच्या काही 4-5 वर्षातलं, इनफॅक्ट 10 वर्षातलं बजेट्स तुम्ही बघाल ना, म्हणजे आय एम नॉट फेवरिंग एनी पॉलिटिकल पार्टी, बट प्रॅक्टिकल अप्रोच, इफ यू लुक ॲट इट फ्रॉम फायनान्स पर्स्पेक्टिव्ह, मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्ह, तुमची जेवढी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जास्त असेल ना, तेवढे तुमच्या देशाचा ग्रोथ रेट हा लॉंग टर्म वाढत असतो. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, डॅम्स, पॉवर, ह्या गोष्टींमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. महाराजांचाही तोच फोकस होता. ही हॅज ह्यूज इन्व्हेस्टमेंट्स, आणि त्या काळच्या मेजर ॲसेट्स होत्या किल्ले. त्यांनी अनेक किल्ल्यांची बांधणी केलेली आहे. अ मेजर इन्व्हेस्टमेंट वॉज पुट इन टू फोर्ट्स. अनेक किल्ले बांधले त्यांनी. आणि किल्ले का बांधले? कारण इट हॅड स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स. किल्ल्यांवरती तुम्ही जर असाल ना तर तुम्हाला रिसोर्सेस कमी लागतात, खर्च कमी पडतो. शत्रूवरती तुम्ही वर असतात, त्याच्यामुळे म्हणजे कारगिल युद्धामध्ये जे पाकिस्तानी सैन्याला ॲडव्हान्टेज मिळत होता, आपल्या सैनिकांना ते कारगिल सर करणं अवघड जात होतं. याचं मेन कारण हे होतं, तो वरून असतो, त्याला इझिली तुम्ही दिसता आणि तो इझी टाकू शकतो. तुम्हाला खालून वर बॉम्ब पोहोचवणं किंवा फेकणं, मारणं खूप अवघड होतं, दिसतच नाही मुळात. तर सेम स्ट्रॅटेजी. म्हणून महाराजांनी किल्ल्यांवरती प्रचंड फोकस केलेला आहे. हां, मग त्यांना कोणीतरी विचारलं, म्हणे महाराज आपण एवढा किल्ल्यांवरती इतका का खर्च करताय? महाराजांनी त्याला उत्तर दिलं, अरे म्हणे आज ना उद्या हा औरंगजेब आपल्याकडे वाकडी नजर करून पाहणार. आज ना उद्या तो आपल्यावर चाल करून येणार, हे महाराजांना आधीच माहिती होतं. आणि ज्या वेळेला तो येईल, आपल्या स्वराज्यावर चाल करून येईल, त्यावेळेला अशी स्थिती आपल्या किल्ल्याची असली पाहिजे की एक एक किल्ला जिंकण्यासाठी त्याला किमान 1 वर्ष लागलं पाहिजे. आपले सुमारे 360 किल्ले आहेत म्हणे. त्याला जर स्वराज्य जिंकायचं असेल तर किती वर्ष युद्ध करावं लागेल? तो राहील का कोण राहील म्हणे. विषय त्याचा नाही आहे. पुढचा विचार महाराजांचा हा होता, अरे म्हणे तो ज्या वेळेला इथे येईल. हां, यात पुढचं एक सांगतो. जिंजी माहिती आहे आपल्याला, तमिळनाडूच्या पलीकडे, म्हणजे आपण आहोत अरबी समुद्राच्या किनारी, बरोबर. महाराष्ट्र बे ऑफ बेंगाल जो आहे, बंगालचा उपसागर, त्या किनारपट्टीच्या जवळ जिंजी आहे. तमिळनाडूच्या पलीकडील भागात, पूर्व भागाला जिंजी हा किल्ला आहे. तर महाराज गेले होते, म्हणजे महाराजांनी ठरवलं की हा किल्ला जिंकायचा. त्याच्यासाठी 40,000 सैन्य घेऊन जायचं आणि निघाले, हे सगळं ठरलं. पण पुन्हा महाराजांनी विचार बदलला. तिथे गेले आणि तिथला जो शासक होता त्याच्याशी भेट घेतली आणि त्याला सांगितलं, बाबा रे, स्ट्रॅटेजिक थिंकिंग बघा तुम्ही. 40,000 सैन्य, किती महिने युद्ध चालेल माहिती नाही, हे इतकं सैन्य तिथे जाऊन न्यायचं, पोसायचं, अनेक कामी येणार, शस्त्रास्त्रांचा खर्च आणि प्लस होणारी नुकसान, हे सगळं आहेच आहे. लागणारा वेळ, त्यात इकडे काय गडबड होते राज्यामध्ये, कारण शत्रू टपलेलेच होते. त्यापेक्षा महाराजांनी त्यावेळेला 50,000 रुपये देऊन तो किल्ला विकत घेतला. वाय? ॲक्विजिशन ऑफ प्रोडक्टिव्ह ॲसेट्स.
मग कोणीतरी विचारलं म्हणे महाराज आपण इकडे पश्चिमेला आहोत, तुम्ही इतका पूर्वेकडचा किल्ला का विकत घेताय? आपण इकडे तिकडे इतकं दूर जाण्याची काय आवश्यकता आहे? महाराजांनी पुढे उत्तर दिलं म्हणे हा जेव्हा औरंगजेब येईल तो येणार कुठून? उत्तरेकडून, दिल्लीहून निघणार. आपण कुठे आहोत? पश्चिमेला. आपला पसारा कुठपर्यंत? पूर्वेपर्यंत, खाली दक्षिणेपर्यंत. तो बरं औरंगजेब निघाला म्हणजे तो का एकटा यायचा का? एफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आपल्याकडे होतं, महाराजांकडे होतं, त्यांच्याकडे नव्हतं. तो निघणार म्हणजे तो त्याच्या हत्तीवरती बसून येणार, त्याच्या अंबारीमध्ये बसून, त्याच्यासोबत किमान 2.5-3 लाख सैन्य, कारण इतकं दूर जायचं, चाल करून जायची शत्रूवर, सैन्य, तेवढाच तोफांची फौज, तेवढेच घोडेस्वार, म्हणजे तेवढेच घोडे, तितकेच हत्ती, तितक्याच तोफा, तितकाच जनानखाना, तितकाच स्वयंपाक करणारे, तितकाच गुरांची राखण करणारे, असे 5-5.5 लाख लोक घेऊन त्याला इकडे यावं लागेल. कुठे? पश्चिमेला. मग तो तिथून पश्चिमेला येईल, पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत जाईल आणि एवढं सगळं जिंकून तो परत जायचं म्हणेल. अरे त्याला खर्च किती येईल विचार करा तुम्ही. 5-5.5 लाख. बरं युद्ध चालू असो अगर नसो, पोसावं तर लागेल ना सगळ्यांना. एक दिवस जरी गेला तरी जेवायला सगळ्यांना द्यायला लागेल, गुरांना द्यायला लागेल, तुमच्या घोड्यांना, हत्तींना. मग यांच्यासाठी तो पैसा आणेल. एवढं सगळं करत 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 तो घाईच येईल. त्यामुळे स्वराज्यावरती तो विजय मिळवू शकणार नाही. इनफॅक्ट हे करत करत मुघलाई मात्र संपेल. आणि महाराजांचं हे त्या काळातलं विजन आपल्याला माहिती आहे. औरंगजेब आला, ज्या वेळेला औरंगजेब इकडे आला तो स्वतःचा खजिना घेऊन आला आणि असं म्हणतात तो त्याच्या किल्ल्याला कुलूप लावून आला होता. तो म्हटला होता मी तिकडे राहील किती वर्ष किती महिने माहिती नाही, तोपर्यंत किल्ल्यात कोणी कशाला राहायचं. तो किल्ल्याची चावी घेऊन आला होता, किल्ला लॉक करून आला होता. आणि तो जेव्हा इकडे आला तर स्वतःचा खजिना घेऊन आला. त्याचा खजिना प्रवासात संपला. त्यांचा ॲव्हरेज दिवसाचा रन, आपण ज्याला म्हणतो रनने वॉक होता तो दिवसाचा 5 ते 7 किलोमीटर इतका असायचा. आणि ज्या वेळेला महाराज कुठल्या मोहिमेवर जायचे, महाराज काय हत्ती अंबारी ह्या प्रकारात पडत नाही. महाराजांचा घोडा आणि सोबत 4-8 जे असतील सगळे घोडेस्वार. त्यामुळे महाराजांचं ॲव्हरेज डेलीचा रन होता 120 ते 140 किलोमीटर आणि त्याचा होता 4 ते 7 किलोमीटर. त्याच्यामुळे तो किती दिवसात आला असेल? इतक्या दिवसात त्याच्याकडचा खजिना संपला. त्यांनी अकबरचा, शहाजहांचा, जहांगीरचा सगळ्यांचा ठेवलेला खजिना एक एक करून मागवला आणि सगळे खजिने संपले. आणि आपल्याला माहिती आहे, इतिहास गवाह आहे, हे करत 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 शेवटी तो इथेच मेला. पण स्वराज्यावरती तो काही पूर्ण कावीज मिळवू शकला नाही. दिस इज द विजन. आता 360 वर्ष महाराजे राहणार नव्हते, त्यांना माहिती आहे, पण तरीही त्यांनी फॉरवर्ड प्लॅनिंग करून ठेवलं. दिस इज बिझनेस. बिझनेसमध्ये हे असतं सक्सेशन प्लॅनिंग. आज मी आहे ठीक आहे, उद्या पुढे माझा बिझनेस कसा चालणार आहे हे महाराजांनी तेव्हा करून ठेवलेलं आहे ना. दिस इज मॅनेजमेंट. येस प्लीज. ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो. आज आपण म्हणतो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. नो डिसिजन कॅन बी टेकन बाय द सोल प्रोप्रायटर. जो प्रमोटर असतो ना बिझनेसचा, तो एकटा स्वतःचे डिसिजन घेऊ शकत नाही. महाराजां कशासाठी? गुड गव्हर्नन्स करता. बिझनेस चांगला चालावा. देर शुड बी नो बॅड हॅपनिंग्स इन द बिझनेस. थोडे हेरफार काही नको. सो टुडे वी हॅव गॉट इंडिपेंडंट डायरेक्टर्स नॉमिनेटेड ऑन बोर्ड, राईट. कंपल्शन असतं कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये, तुम्ही शिकला असाल किंवा शिकणार असाल. यू नीड इंडिपेंडंट डायरेक्टर्स हू आर नॉट रिलेटेड पार्टीज टू यू, पण त्यांना तुमच्या बोर्डमध्ये घ्यावं लागतं. आणि डिसिजन मेकिंगसाठी यू हॅव अ हायरार्की है ना. यू हॅव 8 डिफरंट डिपार्टमेंट्स, त्यांचे VPs आहेत, त्यांच्या अंडर त्यांची अख्खी मशिनरी आहे. सेम थिंग यू कॅन सी हिअर. 8 मिनिस्टर्स, 8 मिनिस्ट्रीज होत्या. अष्टप्रधान मंडळ ज्याला म्हणतो आपण. ओके. 2 थिंग्स टू नोट. नंबर 1, या 8 जणांपैकी स्वराज्य हे भवानीच्या जोरावरच जिंकलेलं होतं, उभं केलेलं होतं, बरोबर. पण ह्या 8 जणांमध्ये केवळ एक सेनापती आहे. रेस्ट ऑल वेअर ओनली इंटेलेक्च्युअल पीपल. ऑफकोर्स त्यांनाही शस्त्रास्त्र येत होते. असे पण दाखले आहेत की हे अष्टप्रधान मंडळातल्या लोकांनी पण युद्ध केलेले आहेत बरं का. पण देअर कोर वॉज देअर इंटेलेक्ट.
अँड नॉट देअर माईट. पण एकच सेनापती असायचा आणि देर आर रेकॉर्ड्स की सेनापतीचा पगार सगळ्यात कमी असायचा या बाकीच्यांपेक्षा. इवन टुडे यू सी IAS आणि IPS माहिती आहे आपल्याला, बरोबर ना. IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस IAS ऑफिसर इज 1 ग्रेड अबाव दी IPS ऑफिसर. कमिशनर ऑफ पोलीस हा 2nd ग्रेड. IAS ज्याला म्हणतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, कलेक्टर ज्याला आपण म्हणतो, ही इज नंबर 1 ग्रेड. वाय? दॅट इज ॲडमिनिस्ट्रेशन जॉब, इंटलेक्च्युअल जॉब. पोलीस त्याच्यानंतर. महाराज स्वतः सेनापती होते. बरं, महाराजांची एक खासियत, ही वॉज द पॉलिसी मेकर विथ ऑल दीज पीपल अँड ही वॉज ऑल्सो द इम्प्लिमेंटर ऑफ दोज पॉलिसीज. त्यांनी असं नाही केलं पॉलिसी बनवताय आप लढो. ही लेड एव्हरी वॉर फ्रॉम द फ्रंट. हे महाराजांची खासियत. हां, 2 गोष्टी यातल्या. नंबर 1, एक सेनापती फक्त, बाकी 8 सगळे इंटलेक्च्युअल पीपल. दुसरं, नो फॅमिली मेंबर इन द बोर्ड मेंबर्स. परिवारातला एकही व्यक्ती त्यांच्या अष्टप्रधान मंडळात नव्हता. का नव्हता? आपल्याला माहिती आहे काय होतं, बरोबर ना. सत्यम कम्प्युटर्स, बी रामलिंगा राजू, त्यांनी त्यांचा मुलगा त्याच्यासाठी सत्यमचा मेटस म्हणून दुसरी कंपनी उभी केली आणि सगळे जे कुठले घोटाळे होतात इट इज ओनली बिकॉज ऑफ नेपोटिझम. पुत्रप्रेमापोटी गोष्टी घडत असतात. मग तो राजकीय पक्ष असो किंवा काही असो, बिझनेस असो, राईट. पण महाराजांनी हे कटाक्षाने पाळलं. महत्त्वाचं काय? स्वराज्य, परिवार नाही. म्हणून इथे कुठेही परिवारवाद आलेला नाही, लक्षात घ्या. द कोर ऑफ एनी किंगडम, एनी ऑर्गनायझेशन आर देअर व्हॉट वी वुड से द स्क्रिप्ट्स, द रूल्स अँड रेग्युलेशन्स. ज्या पॉलिसीज ठरल्या आहेत ना त्या कोर असतात. युद्ध करायचं की नाही ही पण पॉलिसी असते, है ना. आणि इवन टुडे भारताला किंवा कुठल्याही डेमोक्रेसीला आजही जर युद्ध करायचं असेल ना तर टू डिक्लेअर अ वॉर अ रेझोल्युशन हॅज टू बी पास्ड बाय द पार्लमेंट हाऊस. डिफेन्स हेड्स किंवा तुमचे अजित डोभाल किंवा प्राईम मिनिस्टर दे कॅनॉट डिक्लेअर की भाई युद्ध करा. नो, इट हॅज टू कम टू द पार्लमेंट. द रेझोल्युशन हॅज टू बी पास्ड की चला युद्ध करायची वेळ आली आहे, युद्ध करा. देन यू डिक्लेअर अ वॉर आणि ओनली देन यू कॅन फाईट. सो वेदर टू फाईट ऑर नो वॉज डिसाइडेड बाय दिस 8 मिनिस्टर्स, राईट. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक लोकेशन्स ऑफ फोर्ट्स आपण बघितलेले आहे. त्यानंतर ॲडॉप्टेशन ऑफ न्यू टेक्निक्स. महाराजांनी आता नौदल हे आपल्या कुठे विषयच नव्हता. बट वेन ही रिअलाइज्ड दॅट वी नीड अ नेव्ही, नेव्हल फोर्स, वी नीड अ मर्चंट नेव्ही, ही बिल्ट इट. ही हॅज ॲडॉप्टेड इनोव्हेशन. आणि ॲडॉप्टेशन आहे ना, यू नीड टू बी, इफ आय टॉक इन टुडेज वर्ल्ड, यू नीड टू बी अजाईल. ॲडॉप्टेशनच्या पुढचा वर्ड आहे यू शुड बी अजाईल, AGILE. इफ यू आर अनअवेअर गुगल इट. तुम्ही जर अजाईल नसाल तर यू विल नॉट सर्वाईव्ह. ॲडॉप्टेशन इज अ डिफरंट थिंग. ॲडॉप्टेशन इज लेटर ऑन. ॲडॉप्टेशन व्हावं लागतं. अजाईल इज यू ॲक्सेप्ट इट अँड बिकॉज यू वॉन्ट टू गो फॉरवर्ड, राईट. द ॲजिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती महाराजांकडे होती. इंडिजिनस शिप्स वेअर बेटर दॅन ब्रिटिश शिप्स. पोर्तुगीज म्हणजे ज्या वेळेला इंडियन आपल्या इकडे ह्या शिप्सचं, स्वराज्याच्या शिप्सची बांधणी सुरू झाली, द वेसल्स दे वर बिल्ड, तर त्यावेळेला पोर्तुगीज लोकांची टिप्पणी आहेत त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये की म्हणे शिवाजी, कोणीतरी त्यांना विचारलं की काहीतरी चर्चा झाली त्यांच्या राज्यामध्ये की शिवाजी म्हणे आता वेसल्स पण बांधतोय म्हणे, शिप बिल्डिंग सुरू केलं त्यांनी. तर तो पोर्तुगीज त्यांचा इकडचा रूलर म्हणतो त्यांनी बनवलेले शिप्स इतक्या भिकार आहेत म्हणे की म्हणजे त्याची अख्खी फोर्स आमच्या एका छोट्या बोटीपुढे पण टिकाव धरणार नाही. आणि ह्या पोर्तुगीज शिप्सचा पुढे जाऊन ब्रिटिशर्सनी धुवा उडवला. म्हणजे पोर्तुगीज शिप्सना कोणी हरवलं? ब्रिटिशर्सच्या शिप्सनी. आणि कालांतराने ब्रिटिशर्सच्या शिप्सला महाराजांच्या शिप्सनी पराभूत केलेलं आहे. त्यामुळे इंडिजिनियस शिप्स वेर फार बेटर, कारण इकडच्या क्लायमॅटिक कंडिशन्स आणि मरीन सिच्युएशन्सला कशा शिप्स पाहिजे हे आपल्या लोकांना जास्त कळत होतं. सो वी वर वन एज ओव्हर दी अदर्स. डेटा और इन्फॉर्मेशन, आता तसं याने सांगितलं शिप बिल्डिंग आपले लोक तिथे ठेवले होते. हाऊ डू दे वर्क?
ते कसं बनवतायत हे ऑब्झर्व करा अँड लर्न फ्रॉम देम विदाउट ॲक्च्युअली इन्फॉर्मिंग देम, है ना. दिस इज गॅदरिंग डेटा, गॅदरिंग इन्फॉर्मेशन. टुडे यू हॅव अ स्मार्टफोन, everyone has it, right? You have WhatsApp, you have Facebook, yes, most of you have Amazon, Flipkart, yes, okay. Facebook and WhatsApp, do they charge you? They don't charge you. It's free, right? It's not free. What are they doing? They're collecting your data. If there is a saying in marketing, if there is no product, then you are the product. Remember. तुमचा डेटा आज ह्या कंपन्या सर्रास विकत घेत आहेत. तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवरती त्यांचं बारीक लक्ष आहे. हेरगिरी ज्याला म्हणतात ना, ही आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घडते आहे. आणि महाराजांनी ॲक्च्युअली हेरगिरीच्या सहाय्यानेच त्यांचे जे अनेक हेर होते, है ना, की जासूस ज्याला आपण म्हणू शकतो, तर ते सगळीकडे असे पेरलेले होते की त्यातून इन्फॉर्मेशन परफेक्ट करेक्ट इन्फॉर्मेशन यायची आणि त्याप्रमाणे त्यांच्या स्ट्रॅटेजीज आखल्या जायच्या. सो डेटा अँड इन्फॉर्मेशन इज द की इवन टुडे अँड ही रिअलाइज्ड इट इवन ॲट दॅट टाईम. नाव अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आपल्याकडे इंडियात एक प्रॉब्लेम होता नेहमीच. आपले जे राजे म्हणजे इतक्या सगळ्यांनी येऊन परकीय आक्रमणकर्त्यांनी आपल्यावरती आक्रमण का केलं असावं किंवा कसे यशस्वी झाले? Because whenever we saw someone coming in, we greeted them, we welcomed them, and we waited कि भाई अगर इन्होंने कुछ किया फिर हम नहीं छोड़ेंगे. अरे उसने करने की राह क्यों देख रहे हो भाई? वो तो आकर करने ही वाला है. इट इज़ यू हू हैव टू डिसाइड. महाराजांची स्ट्रॅटेजी होती अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, बिकॉज द वन हू अटॅक्स फर्स्ट हॅज गॉट द डिसिजन मेकिंग पॉवर की भाई कसा अटॅक करायचा, कुठे करायचा, किती करायचा, कशा पद्धतीने करायचा. यू हॅव दॅट फ्रीडम इफ यू अटॅक फर्स्ट. आणि इफ यू आर द सेकंड, मग तुम्हाला डिफेंडच करत राहावं लागतं बरेचदा, राईट. सो ही स्ट्रॅटेजी वॉज अटॅक इज द बेस्ट. गोरिला वॉर टेक्निक्स, राईट, गनिमी कावा ज्याला आपण म्हणतो. तर हे कशामुळे आलं असेल? ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. दिस इज द की टू ऑपरेशन्स मॅनेजमेंट. वॉट एव्हर रिसोर्सेस यू हॅव, यू शुड यूज देम एफिशियंटली अँड इफेक्टिव्हली. आपल्याकडचा महाराजांचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता की बाबा आपलं सैन्य एवढंसं मूठभर सैन्य आणि ते लाखोंनी यायचे. आमच्याकडे असले तर काही घोडे, बाकी सगळे पाय दळ आहे आमच्याकडे, आणि ते हत्तींनी येणार, घोड्यांनी येणार, तोफा घेऊन येणार. आम्ही त्यांचा प्रतिकार कसा करावा, किंबहुना त्यांना कसं हरवावं? तर याच्यासाठी व्हॉट वॉज द थिंग? ऑप्टिमम ते हार नाही मानली त्यांनी त्याच्यातून. ऑप्टिमम युटिलायझेशन कसं करता येईल? गनिमी कावा. अशा ठिकाणी त्यांना ट्रॅप करा जिथे त्यांचं कितीही रिसोर्स असले तरी ते कामी येणार नाहीत. सिम्पल एक्झाम्पल, तानाजी मूवीमधलं पहिला सीन तुम्हाला आठवत असेल, बघितला असेल तर, तो बरोबर त्या नॅरो व्हॅलीमध्ये त्यांना तिकडे पकडतात, वरून सगळे अटॅक करतात आणि तिथेच त्यांना नेस्तनाबूत करतात. गोरिला वॉर टेक्निक हेच करते. कमीत कमी रिसोर्सेस युटिलाइज करून शत्रूला गाफील ठेवून त्याच्यावरती अटॅक करायचा आणि त्याचा नायनाट करायचा. किल्ल्यांची बांधणी आणि किल्ल्यांवरतीच राज्य का केलं, मेनली का बसवलं? कारण हेच होतं, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. किल्ल्यांवरती, उंच किल्ले जे आहेत त्या किल्ल्यांवरती पाण्याचा रिसोर्स असायचा महाराजांचा, है ना, टाक्या पाण्याच्या. कशासाठी? पिण्याचं आणि वापरण्यासाठीचं ते पाणी असायचंच. बट ॲट द सेम टाईम एक योजना अशी होती की जर जे रस्ते प्रोबेबल रस्ते आहेत की इकडून अटॅक होऊ शकतो, तर त्या रस्त्यांवरती त्या पाण्याचं एक आउटलेट काढलं असायचं, सॉर्ट ऑफ पाईपलाईन. तिकडून शत्रू येतो आहे आणि आता दुसरा कुठला मार्ग नाही आहे त्याला अडवण्यासाठी, तर देर वॉज अ टेक्निक की तिकडचं ते दार उघडलं जायचं आणि त्या पाण्याच्या फोर्सनी, वॉटर कॅनन व्हॉट वी कॉल टुडे, तर त्याच्याने त्या शत्रूवर अटॅक होईल आणि तो तिथून खाली पडेल, कोसळेल, जे काय होईल. पण दॅट वॉटर वॉज युज्ड ॲज अ वेपन. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस इज द की. येस, नेक्स्ट. हां, मॉरल्स अँड व्हॅल्यूज, लास्ट बट नॉट द लीस्ट. डेफिनेटली महाराजांनी कधीही तत्वांची तडजोड केली नाही. एथिक्स आपण बघितलं की रिसोर्सेस आणि रेव्हेन्यू जनरेशनसाठी अनेक प्रकारचे बिझनेसेस राज्यात उभे करून दिले महाराजांनी, है ना. ट्रेड असतील, काही केसमध्ये जाऊन दुसरीकडचं राज्य जिंकून तिकडचं धन, ट्रेजर ते घेऊन आले. सुरतचं आपल्याला उदाहरण माहिती आहे, बरोबर. तर
हे जरी करत असले तरीही महाराजांनी कधीही फ्लॅश ट्रेड केला नाही किंवा करू दिला नाही. महाराजांकडे प्रपोजल आलं होतं पोर्तुगीज लोकांकडून. फ्लॅश ट्रेड म्हणजे गुलाम विकत घ्यायचे. आपल्याला माहिती असेल जुन्या काळामध्ये गुलाम विकत घेतले जायचे आणि विकले जायचे. माणसं ॲज गुलाम. पीपल वेअर ट्रेडेड लाईक कॅटल. गुरं विकत घेतात ना तसे माणसं विकत घ्यायचे, बाया विकत घ्यायचे. महाराजांनी सक्त ताकीद दिली होती, माझ्या राज्यात स्वराज्यात हे काम मी तर करणारच नाही आणि होऊ देणार नाही. शत्रूवरती आक्रमण केल्यानंतर कधीही बायकांना आणि मुलांना आणि धर्मस्थळांना यांच्यावर त्यांनी कधीही हल्ला केला नाही, कधीही इजा पोहोचवली नाही. एक प्रसंग आहे, एका सरदाराने हल्ला केला आणि त्या राजाची ती पत्नी उचलून आणली. महाराजांपुढे तुमच्यासाठी भेट आणली म्हणे. त्या सरदाराला तर शिक्षा दिली. तिला आदराने म्हटले, आई तुम्ही सन्मानाने घरी जा, आणि तिला माता म्हणून तिला घरी पोहोचवले. असे अनेक दाखले आहेत. त्यामुळे मॉरल्स, एथिक्स अँड व्हॅल्यूज, आणि ह्यात त्यांना त्यांच्या आईकडून आलेले व्हॅल्यूज, ह्याच्या जोरावरती, आणि हे एथिक्स आणि व्हॅल्यूज स्ट्रॉंग असतील तर एक सॉफ्ट पॉवर ज्याला म्हणतो ना ती तुमच्या राज्याबद्दल तयार होते. आणि म्हणून फक्त भारतीयच नाही पण परदेशी लोकसुद्धा असंच म्हणतात, झाले बहु, आहेत बहु, होतीलही बहु, परंतु या समहा. धन्यवाद. थँक्यू.